एक मिनिट. आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्या कुटुंबाचं आजच्या ध्यान सत्रामध्ये. मी सगळ्यांचं मनापासून हृदयापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, सगळे गुरु मंडळी, महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, ब्रह्मांडातील सर्व ऍस्ट्रल मास्टर्स, असेंडेड मास्टर्स, ज्या ज्या दिव्य शक्ती आत्ता मानवजातीसाठी काम करत आहेत, पृथ्वीच्या परिवर्तनाच्या वेळी सगळ्यांना मदत करत आहेत, तो दिव्य प्रकाश चैतन्य जे आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहत आहे सदैव सतत. आणि आपल्या सगळ्यांचे श्वास आपल्या शरीरातील इतर सर्व क्रिया आणि आपल्या चेतना शक्ती ह्या सगळ्यांमध्ये वाहणार आहे परम चैतन्य. याचे मी खूप खूप आभार मानते की ते सतत आमच्या सोबत आहे, आम्हाला मार्गदर्शन करत आहे. या पृथ्वी मातेचे आपण सगळेजण अगदी मनापासून हृदयापासून आभार मानू. म्हणजे या पृथ्वी मातेवर आपण सतत पाय ठेवून उभे असतो, जी आपल्या लेकराप्रमाणे आपल्याला सतत जवळ घेऊन असतं. आणि इथं जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू, सगळे रिसोर्सेस, साधनं, अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा, या सगळ्या गोष्टी ही पृथ्वी माता आपल्याला देते. त्यासाठी सगळ्यात आधी आपण या पृथ्वी मातेचे अनेक अनेक आभार व्यक्त करू. आता असेच डोळे बंद राहू द्या आणि सगळ्यात आधी आपण आपला ऑरा क्लीन करू आणि लॉक करू. त्यासाठी आपल्या हृदयावर एक दोन मोठे श्वास घ्या. आपली छाती, आपलं हृदय, संपूर्ण भाग फील करा. आपल्या आतमध्ये वाहणारा हा प्रकाश, हे चैतन्य आणि श्वासांची जाणीव आणि आता आपण आपला ऑरा क्लीन करू. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव, इंग्रजीमध्ये अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस आले आहेत, त्या सर्वांना मी आग्रह करते की तुम्ही सगळेजण तुमच्या आदर्श स्थानी जा. तुमच्यासाठी एक स्थान आहे. तुम्हाला आता भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश देते. हे माझा उच्च स्व, माझा हायर सेल्फ, मी तुला आग्रह करते की माझ्या आभा मंडळात आलेल्या या न बोलवलेल्या प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश देते. आणि माझा आभा मंडळ आता मी माझ्या हायर सेल्फला, उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते.
आपण याच अवस्थेमध्ये राहू. आपला उजवा हात आता आपण आपल्या टाळू भागावर घेऊन जाऊ आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या टाळू भागाला थोडं दाबून धरा. थोडस दाब पडू दे. आता हळूहळू आपला हात थोडा वर उचला. कुणाला टाळू भागाला थोडस गार जाणवलं असेल, पुन्हा एकदा आपला हात टाळू भागावर थोडस प्रेस करा. थोडस प्रेशर जाणवलं पाहिजे. दुसरा हातही एका हातावर ठेवू शकता आणि थोडस दाबून धरा आणि सावकाश उचला. आपल्या डाऊ भागावर, सहस्रारावर चैतन्य जाणवत असेल आपल्याला, थोडस गार किंवा गरम. आणि आपण याच अवस्थेमध्ये आता आपल्या संपूर्ण शरीराला एकदा स्कॅन करू, शरीराला फील करू. आपली चेतना या शरीराच्या आत आहे, त्याची जाणीव करून घेऊ. आपलं लक्ष आपल्या टाळू भागावर राहू दे. काही क्षण आपण टाळू भागावरच राहा. पूर्ण शांततेमध्ये एकाग्र होऊन आपलं सगळं अवेअरनेस, आपलं सगळं लक्ष शरीराच्या सगळ्यात वरच्या टोकावर, जी आपल्या शरीराची बाउंड्री आहे, सीमा आहे, जिथं आपलं शरीर वरच्या बाजूनी संपतं, तिथं आपलं लक्ष एकाग्र करा. इथंच आपण एक मोठा श्वास घ्या. जणू काही आपण आपल्या सहस्रारातून एक श्वास घेतोय आणि पुन्हा सहस्राराला सोडतोय. आपला हात जिथं ठेवला होता त्या भागावर आपलं सगळं लक्ष एकाग्र करा. आपले डोळे कदाचित वरच्या दिशेने जातील. याच ठिकाणी एकाग्र होऊन आपण आता परम चैतन्याच्या दिव्य अशा रेकी शक्तीला आवाहन करणार आहोत. हे रेकी मा, माझ्या या भागावर येऊन, माझ्या सहस्रारावर येऊन पूर्ण संतुलन प्रदान करा. मला संतुलनात आणा. माझं सहस्रार चक्र संतुलनात येत आहे.
सहस्राराच्या थोडंसं वर जरी जाता आलं, आपल्या मस्तकाची वरची बाजू शरीराच्या बाहेर, तिथपर्यंत आपलं लक्ष न्या, जितकं वर जाता येईल. शरीराचं 8वं चक्र जिथं आहे, टाळू भागाच्या थोडंसं वर, शरीराच्या बाहेर, आपण आकाश तत्वाला जोडलेलो असतो. पूर्ण लक्ष, एकाग्रता, आपला अवेअरनेस आपल्या मस्तकाच्या सहस्राराच्या वर जाऊ दे. सोबतच आपला एक एक श्वास फील करत राहा. आपल्या श्वासांसोबत राहा. या क्षणाला आपण सगळेजण पूर्ण वर्तमानात आहोत. शरीर, आपली ऊर्जा स्थिर होत आहे. विचार शून्य होत आहेत. केवळ आणि केवळ आपण चेतना, शुद्ध चेतना, न मन न शरीर, न स्त्री न पुरुष, न भीती न काळजी, न आनंद न दुःख, केवळ आपलं असणं, आपलं अस्तित्व या चेतनेद्वारे अनुभव करा. आपल्या सहस्रारावरच लक्ष. आणि आता आपली चेतना हळूहळू खालच्या दिशेला आपल्या कपाळावर येऊ दे. 2 भुवयांच्या मध्ये आपल्या आज्ञाचक्रावर आपला सगळा अवेअरनेस, एकाग्रता हळूवार घेऊन या. ज्यांना इच्छा आहे ते आपले हात आपल्या कपाळावर ठेवू शकतात, किंवा केवळ आपला अवेअरनेस, एकाग्रता, आपलं लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. संपूर्ण खोल गहन ध्यान अवस्था, एकाग्रता 100%, आपला अवेअरनेस, लक्ष. आणि रेकी शक्ती आपल्या अवेअरनेस मधून, एकाग्रतेतून इथं प्रवाहित होत आहे. जिथं आपलं लक्ष जातं तिथं ऊर्जा प्रवाहित होते. आज्ञाचक्रामध्ये असलेलं कोणतंही असंतुलन, ऊर्जेचा अडथळा दूर होत आहे.
शिथिल करा आपल्या शरीराला, आपले खांदे, आपली मान, गळा, सगळं सैलसर सोडा. संपूर्ण समर्पण, सरेंडर आपल्या विचारांना समर्पित करा. कुठलाही विचार आत्ता मनात आला त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही. कुठलीही अपेक्षा न करता केवळ भगवंताशी, आपल्या क्रिएटरशी, त्या सर्वोच्च शक्तीशी आता आपण जोडलेलो आहे. केवळ आनंद घ्या या शांतीचा, काही नसण्याचा, शून्यत्वाचा. केवळ एकाग्रता, लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि आपले श्वास. डोळे अगदी कोमलपणे बंद झालेले. आपलं डोकं अगदी हलकं, शांत, शून्य. आणि आता आपलं सगळं लक्ष आपल्या विशुद्धीवर, गळ्याच्या भागावर एकाग्र करा. आपले दोन्ही हात सुद्धा आपल्या गळ्याला स्पर्श करून ठेवू शकता. आपला गळा, आपली वाणी आपल्याला प्रामाणिकपणा शिकवते. जे काही आपलं मूळ स्वरूप आहे ते कुठल्याही भीतीशिवाय समोर व्यक्त करायला शिकवते. आपल्या गळ्याच्या आतमध्ये जाऊन संपूर्ण गळ्याचा मानेचा भाग, आपले कान, नाक, जीभ हे सगळं अगदी लक्ष देऊन एकाग्रतेने बंद डोळ्यांनी बघा. जितकं आपलं लक्ष
एकाग्रता आपल्या गळ्यावर, तितकी ऊर्जा चांगल्या पद्धतीने प्रवाहित होते. आपला एक एक श्वास आपल्या गळ्यामध्ये फील होऊ दे. जणू काही आपण गळ्यातून श्वास घेतोय आणि सोडतोय ह्या पद्धतीने. सुंदर असा आकाशी निळा रंग आपल्या विशुद्धीवर असतो. तो गोलाकार फिरतोय. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहेकी सेहेकी सेहेकी, हॉन शजशुनेन हॉन शजशुनेन हॉन शजशुनेन. हे तीनही सिम्बॉल्स, ही दैवी चिन्ह, पवित्र चिन्ह आपल्या सगळ्यांच्या सर्व चक्रांमध्ये मी आता प्रस्थापित करते आणि एक संकल्प रेकी शक्ती समोर ठेवते. इथं असलेल्या सर्व साधकांच्या सगळ्या चक्रांमध्ये या चिन्हांचा पूर्ण परिणाम दिसू दे. सगळे लाभ इथल्या सर्व साधकांना मिळू देत. ही सगळी चिन्ह मी इथं असलेल्या प्रत्येक साधकाच्या प्रत्येक चक्रामध्ये प्लांट करते, इम्प्लांट करते, आतमध्ये सोडते. सगळ्यांनी केवळ आपल्या मनातून त्याचा स्वीकार करा. मी स्वीकारते इतकंच म्हणा आणि आभार व्यक्त करा रेकी शक्तीचे. आपलं सगळं लक्ष आपल्या गळ्यावरच. आणि आता सगळ्यात महत्वाच्या एका चक्रावर, अनाहत आपल्या हृदयावर आपण जातो. आपला अवेअरनेस, आपलं सगळं लक्ष आणि आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा. आपल्या हातांचा आणि छातीचा स्पर्श फील करा. त्याची जाणीव होऊ दे जागृतीने, संपूर्ण अवेअरनेसने. आत्ता ह्या क्षणाला आपल्या छातीवर जेव्हा आपण हात ठेवलेत, आपलं लक्ष घेऊन गेलं, तेव्हा आपण भगवंताच्या अजून जवळ आहेत. कारण आपल्या हृदयात तो आहे. आपला ईश्वर, परमेश्वर, जो सदैव आपल्या छातीमध्ये
आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून फील करा आपल्या हातांनी. आपल्या प्रत्येक सुखाच्या दुःखाच्या प्रसंगी आपल्या सोबत असलेली ती परम शक्ती, जी अनेक मार्ग दाखवून आपल्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत होती, सांगत होती की मी आहे तुझ्यासोबत, तू एकटा नाहीये. हा शिव तुझ्यासोबत आहे. हे जीवा, तू माझ्यापासून वेगळा आहेस, पण मी तुझ्या हृदयात आहे. हेच ती शक्ती आपल्याला वारंवार सांगते. आपल्या हृदयातल्या प्रत्येक श्वासानी ती भावना पुन्हा जागृत होते की माझा परमेश्वर, माझा परमपिता सदैव माझ्या आत आहे, माझ्या हृदयात आहे. मला काय पाहिजे, काय नकोय याची काळजी घेतो. फक्त त्याला बोलायला उशीर आहे. तो माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो. फक्त मी बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. अनेक माणसांच्या रूपाने तो आपल्याला मदत करतो. ही माणसं ओळखीची असतात, अनोळखी असतात. त्या प्रत्येक माणसाबद्दल, परमात्म्याच्या त्या रूपाबद्दल मनात प्रेम असू दे. आपल्या हृदयावरच राहा.
असंच पूर्ण खोलवर आपल्या आतमध्ये राहत राहत हळूवार आपलं लक्ष आणि आपले दोन्ही हात आपल्या पोटावर जाऊ देत, आपल्या नाभिस्थानावर जाऊ देत. संपूर्णपणे आत राहा. फील करा, अनुभव करा आपल्या आतलं हे जग, हे चैतन्य. त्या परमशक्तीच्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःला सोडून द्या. रिलॅक्स व्हा. आपल्या आईच्या जवळ मांडीवर जसं ते लहान बाळ स्वतःला सोडून समर्पित करतं, अगदी त्याप्रमाणे केवळ समर्पण पूर्ण त्या परम चैतन्याच्या कुशीमध्ये स्वतःला सोडून द्या. एक होऊन त्याच्या मायेमध्ये. रेकी माँ आणि हे परम चैतन्य या दोन्हीच्या कुशीमध्ये स्वतःला समर्पित करते. संपूर्ण शरणागती. एक होऊन जा या चैतन्यासोबत. आपले श्वास आणि आपलं मणिपूर चक्र पूर्ण लक्ष देऊन आणि आता आपल्या मूलाधारावर जाऊ. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हे मूलाधार चक्र उचलतं. जिथं आपण जमिनीला स्पर्श करतोय, सगळ्यात खालचा भाग
जिथं आपली शक्ती आहे, आपली कुंडलिनी माळ आहे, तिथं आपलं लक्ष घेऊन जा आणि निश्चिंत होऊन बसा. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या परम चैतन्याच्या, माझ्या परम शक्तीच्या कुशीमध्ये, तिच्या जवळ, जी माझी आई आहे. मी पूर्ण सुरक्षित आहे. मी शून्य आहे. मी स्थिर आहे. मी शांत आहे. आपलं सगळं लक्ष खालच्या बाजूला. शेवटची 1.5 मिनिटं आपण एकाग्र होऊ आपल्या मूलाधारावर. शेवटचे काही सेकंद आपल्या हृदयामध्ये आभार ठेवा, कृतज्ञता ठेवा स्वतःबद्दल, आपल्या भगवंताबद्दल, ज्याने आपल्याला हा मार्ग दाखवला, आणि सर्व गुरु मंडळींबद्दल, आपल्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या संपन्नतेसाठी, समृद्धीसाठी, मिळालेल्या प्रत्येक श्वासासाठी खूप आभार व्यक्त करू. या